बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वसलेले श्री क्षेत्र नारायणगड, ज्याला धाकटी पंढरी म्हणूनही ओळखले जाते, हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. श्री वैकुंठवासी नारायण महाराजांच्या हस्ते स्थापन झालेल्या या तीर्थक्षेत्राचे विशेष म्हणजे हे क्षेत्र बालाघाटच्या डोंगर रांगेत 3500 फूट उंचीवर वसले आहे. नारायणगडाची नैसर्गिक रचना आणि त्याच्या आसपासची शांतता भक्तांना आध्यात्मिक शांती प्रदान करते. गडावर अनेक दैवते विराजमान आहेत, ज्यात स्वयंभू महादेव, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि नगद नारायण महाराजांसह इतर सिद्धपुरुषांच्या समाधी यांचा समावेश आहे. अमृत महाराज, हनुमान भक्त भीमाबाई, वडबाबा ही उपदैवतेही या ठिकाणी विराजित आहेत. याचबरोबर गंगाघाट, जुनं धरण, भगीरथी कुंड, मोती तलाव, गोपाळ तलाव ही ऐतिहासिक महत्वाची स्थळे गडाच्या परिसरात आहेत. संपूर्ण गडाचे 400 खानी बांधकाम असून ते सर्व दगडी आहे. श्री क्षेत्र नारायणगड येथे वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. उत्सव काळात तर हीच संख्या दर दिवशी लाखोंच्या घरात जाते. वर्षभर येणाऱ्या भक्तांबरोबरच काही महत्त्वपूर्ण समस्याही येतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करताना पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येतो. उत्सवाच्या काळात भाविकांना आणि स्थानिकांना पार्किंगसह अन्य सुविधांच्या अभावामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळेच आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असूनही या परिसराचा योग्य पद्धतीने विकास झाला नाही. आणि या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून सादर आहे श्री क्षेत्र नारायणगड परिसर विकास आराखडा. नारायणगडाची ओळख ही जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळ व्हावी, तसेच स्थानिक नागरिक व भाविकांना होणारा त्रास कमी करून शाश्वत उपाययोजना अंमलात आणणारा हा आराखडा आहे. सिद्ध पुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेला हा परिसर विधायक उपक्रमांनी समृद्ध करावा. अध्यात्माबरोबरच शिक्षण, आरोग्य यासारखे विकासाचे उपक्रम राबवावेत असा देवस्थानाचा मानस आहे. हा विकास आराखडा धार्मिक स्थळांचे संवर्धन, पर्यटन विकास, सामाजिक सुविधा, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक विकास या पंचसूत्रीवर आधारित असेल. सर्वात प्रथम नियोजनबद्ध वाहतुकीसाठी प्रादेशिक पातळीवर योजना करण्यात येईल. गडावर येणाऱ्या चारही दिशांच्या प्रमुख रस्त्यांवर प्रवेश व निर्गमन मार्गावर भव्य प्रवेशद्वार प्रस्तावित आहे. प्रमुख मार्ग व त्यास जोडणारा बाह्य वर्तुळाकार मार्ग या प्रकारची संरचना योजली आहे. एकाच वेळी संपूर्ण गडावर वेगवेगळ्या ठिकाणी 5 ते 6 हजार कार व 500 बसेससाठी वाहनतळाची सोय करण्यात आलेली आहे. विविध मार्गांनी गडावर प्रवेश करता येईल, त्यातही महाद्वार प्रवेश हे एक प्रमुख आकर्षण असेल. गडाच्या पूर्व दिशेस भव्य असे महाद्वार प्रस्तावित केलेले आहे, ज्यातून प्रवेश करताना एका भव्य अशा पवित्र संस्थानात आपण प्रवेश करतोय अशी भावना मनात निर्माण होईल. आत आल्यावर पायऱ्यांच्या व रॅम्पच्या माध्यमातून आपण गडावर पोहोचू शकतो. अखंड मराठी जनांचे श्रद्धास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या साहस, नेतृत्व आणि लोककल्याणकारी धोरणांच्या विचारांनी अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे. श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकास आराखड्यात एक प्रमुख आकर्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा 108 फुटी अश्वारूढ पुतळा स्थापण्यात येणार आहे. महाद्वारातून आत आल्यावर या भव्य पुतळ्याचे दर्शन भाविक आणि पर्यटकांसाठी एक विशेष अनुभव असेल. गडाच्या तटबंदीस बाहेरच्या बाजूने काळ्या पाषाणाचा वापर करून मराठा वास्तुशैलीत सुशोभित करण्यात येईल. गडाच्या आतील बाजूस असलेल्या काळ्या पाषाणातील बांधकामे त्यांच्या मूळ स्वरूपात सुशोभित करण्यात येतील. त्याचप्रमाणे गडाच्या आतील जुन्या वाड्यांचे अपूर्ण बांधकामही पूर्ण करण्यात येईल. श्री क्षेत्र नारायणगड येथे येणाऱ्या भाविकांसाठी अत्याधुनिक भक्त निवासाची उभारणी करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने विकसित होणाऱ्या या भक्त निवासात सुमारे 1500 खोल्या उपलब्ध असतील, ज्यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या भक्तांना आरामदायक निवासाची सोय मिळेल. भाविकांच्या जेवणाच्या सोयीसाठी अन्न छत्रालयाची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. या अन्न छत्रालयात एकाच वेळी 1200 भक्त प्रसादाचा लाभ घेऊ शकतील. गडावर नगद नारायण बहुउद्देशीय सभागृह स्थापन केले जाईल, ज्यात सुमारे 6 ते 7 हजार भक्त एकाच वेळेस बसून विविध विषयांवरील व्याख्याने आणि प्रवचनांचा आनंद घेऊ शकतील. गडावर भक्तनिवास, अन्न छत्रालय, दर्शन मंडप, सभागृह यांसारख्या सुविधांचा समावेश करून हे क्षेत्र भाविकांसाठी एक आदर्श ठिकाण बनवले जाणार आहे. यामुळे भक्तांना एकत्र येण्याची आणि आध्यात्मिकता अनुभवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नारायणगडाच्या धार्मिक महत्त्वाला वर्धिष्णुता मिळेल.
त्याचबरोबर श्री क्षेत्र नारायणगड येथे देशातील समृद्ध संत वाङ्मय परंपरेची ओळख निर्माण करण्यासाठी भव्य संत वाङ्मय संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे। हे संग्रहालय नव्या पिढ्यांना संत परंपरेचे महत्त्व, उद्देश आणि शिकवण समजून घेण्यास मदत करेल। हे संग्रहालय युवा पिढीला त्यांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक धरोहराशी जोडणार आहे। यामुळे समाजात संत वाङ्मयाच्या मूल्यांची जागरूकता वाढेल आणि एक स्थायी वारसा तयार होईल। परिसरातील संपूर्ण बांधकामे येणाऱ्या अनेक पिढ्या टिकणारी असावी, यासाठी सर्व बांधकामे मराठा वास्तुशैलीत चुन्याचा वापर करून काळ्या पाषाणात बांधण्यात येतील। शिक्षणाची पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शिक्षण क्षेत्रात एक मोठा आणि परिवर्तनकारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे। यामध्ये सुमारे 50 ते 60 एकर परिसरात जागतिक दर्जाच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। येथे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यावसायिक शिक्षण आणि रहिवासी सैनिक शाळा यांची सुनियोजित पद्धतीने व्यवस्था केली जाईल। बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज हॉस्टेलची व्यवस्था केली जाईल। विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। यामध्ये तांत्रिक शिक्षण, संगणक शिक्षण आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश असेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। नारायणगडाच्या या शैक्षणिक उपक्रमामुळे येथील शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि स्थानिक तरुणाईला नवीन संधी उपलब्ध करेल। यामुळे न केवळ नारायणगडाचे सामाजिक किंवा आर्थिक स्तर उंचावेल, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मार्गही प्रशस्त होईल। आरोग्य सुविधांचा विस्तार श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकास आराखड्यात आरोग्य सुविधांचा महत्त्वपूर्ण समावेश आहे। या आराखड्यात एक भव्य हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव आहे। या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या व्याधींवर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील। नागरिकांना अत्यंत माफक दरात